महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळ्यातील शिवसृष्टी प्रकल्पावर प्रश्नचिन्ह, निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा आरोप, शिवप्रेमींमध्ये संताप, मुख्याधिकारी व अभियंत्याच्या निलंबनाची मागणी। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती जपण्यासाठी म्हसळा शहरात उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। म्हसळा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जुन्या तहसील कार्यालयाच्या परिसरात शासनाच्या तब्बल 1,59,99,000 रुपयांच्या निधीतून शिवसृष्टी उभारण्याचे काम सुरू आहे। मात्र हे काम पूर्ण होण्यापूर्वीच बुरुजाच्या काही भाग ढासळण्याची घटना समोर आल्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। विशेष म्हणजे 6 जून 1674 रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक झाला होता। त्याच राज्याभिषेक दिनी शिवसृष्टीतील बुरुज ढासळल्याची घटना घडल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या प्रकल्पाचे कंत्राटदार विक्रांत शेखर देशमुख बदलापूर असल्याचे सांगण्यात येत आहेत। माजी सभापती महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करताना सांगितले की बांधकामात आवश्यक दर्जाच्या साहित्याऐवजी निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आला आहे। रेतीऐवजी मोठ्या प्रमाणात ग्रीट वापरण्यात आल्याचा तसेच मुख्य बांधकाम साहित्याऐवजी जांभा दगडाचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला। माजी सभापती महादेव पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून कामावर देखरेख ठेवणारे म्हसळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि अभियंता यांना तात्काळ निलंबित करावे अशी जोरदार मागणी केली आहे। या पत्रकार परिषदेला शिवसेना तालुका प्रमुख अमित मामूनकर, माजी नगराध्यक्ष हसल कादरी, माजी तालुका प्रमुख प्रसाद बोरले, उपतालुका प्रमुख बाबू बनकर, अब्दुल कवी म्हसळाई यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान शिवसृष्टीसारख्या ऐतिहासिक आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे। नागरिकांमध्ये त्यामुळे संतापाचे वातावरण आहे। आता प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार आहे का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शिवरायांच्या नावाने उभारलेल्या जाणाऱ्या या शिवसृष्टीच्या कामात जर खरोखरच भ्रष्टाचार असेल तर दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशीच जनतेची अपेक्षा आहे। या प्रकरणातील पुढील घडामोडींसाठी पाहत राहा महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनल। संजय खांबेटे, सहतृप्ती होईल, म्हसळा। त्याने आता जे काम आहे ते जे काल काम केलेलं आहे त्याने ते पहिला तोडून त्याने नव्याने काम करावं। ज्या काय बॉर्डर त्यांनी केल्या अक्षय बदलत ते आणि त्या कामामध्ये दर्जा सुधारावा। ह्याच्या मुळात नियंत्रण कोण आहे, ज्यांनी काम हे आणलेलं आहे किंवा त्यांचं सुद्धा नियंत्रण नाही, इथलं जे काही सत्तेवरची मंडळी आहेत त्यांचंही लक्ष नाही। तर शिवसृष्टीचं काम जो त्या दर्जाचा व्हायला पाहिजे इथे। अत्यंत दुःखद घटना आहे काय जे महाराज आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवसृष्टीचा जो पुतळा उभारण्यात येतोय, मी तुम्हाला एक माहिती देतो का आमची मुस्लिम जमात कडे पण आम्ही गेले होते। जेव्हा ही मागणी आली तर आम्ही त्यांना विचारणा केली ते त्यांनी बोले महाराजांचा जर पुतळा होते ते सर्व मतेंनी तुम्ही होऊन द्या आणि चांगली गोष्ट आहे। ते आमच्या जमातनी पण तिथे पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व 19 नगरसेवकांनी एक मताने पाठिंबा देऊन ठराव दिला होता तर महाराजांची शिवसृष्टी व्हायला पाहिजे। आणि एवढा जर 19 नगरसेवक एक मताने सोबत साथ देत आहेत आणि सर्व म्हसळावासियांची आणि पूर्ण महाराष्ट्रांची इच्छा होती का चांगला शिवसृष्टी हो। आम्ही डीपी प्लॅन मध्ये रिझर्वेशन पण टाकलेलं आहे तिथे शिवसृष्टीचा। ते असं जर काम होत असेल तर याच्यासाठी जो काय करायला लागेल पूर्ण म्हसळावासी आणि आम्ही सर्व नगरसेवक मिळून तिथे जर आंदोलन पण करायला लागला ते आंदोलन करू आणि चांगलं काम परत करून घेऊ। त्याचा असं जर तो भ्रष्ट काम करत निकृष्ट दर्जाचं जर काम करत असेल तर आम्ही असा होऊन देणार नाही। काल मी राजे भोसलेंचा पण भाषण रायगडावर ऐकला न्यूजच्या माध्यमाने, तर त्यांनी पण बोलले 18 जमातीचे त्यांनी राजा बसवले आपले छत्रपती शिवाजी महाराजांना। ते सर्वांचे ते राजे आहेत, आपले महाराष्ट्राचे राजे आहेत, पूर्ण भारताचे राजे आहेत। तर त्यांचं काम आपण चांगल्या दर्जाचं करून घेऊ हे आम्ही गवाही देतो आणि असं काम जर असेल तर आम्ही परत त्याला तोडून घेऊ। म्हसळावासींचे परत तोडून घेऊ आणि नवीन चांगलं काम करून देऊ अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि प्रशासन आम्हाला मदत करेल अशी आशा बाळगतो। प्रथमतः सन्माननीय पाटील साहेबांचा मी धन्यवाद व्यक्त करतो मस्ताच्या वतीने, कारण की हे जो विषय तो खरोखर महत्वाचा मुद्दा होता। कारण की शिवाजी महाराजांचा जो आपल्या शिवसृष्टी बनते
त्या श्रीसृष्टीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज झालं नाही पाहिजे, कारण की हा आपला एक प्रतिमा नव्हे तर आपला एक तो मानबिंदू आहे आणि ह्या ठिकाणी चांगलं काम व्हावं ही आमची सुद्धा इच्छा आहे. आणि जशी पाटील साहेबांचा जो व्हॉट्सअपला मेसेज काल फिरत होता की बाबा जेणेकरून त्या सर्व शिवप्रेमींनी एकत्र यायचं आहे, आम्ही आज शिवप्रेमी म्हणून एक पाटील साहेबांच्या शब्दाला एकत्र आलोय, वास्याच्या शब्दाला एकत्र आलोय आणि कायमस्वरूपी आम्ही एकत्र येत राहू.